हॅलो बालमित्रांनो, आज आपण गणितातील संख्यांचे प्रकार बघणार आहोत। त्याच्यामध्ये संख्यांचे प्रकार असे आहेत: समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या। आपण आता ह्या संख्यांच्या प्रकारांची माहिती पूर्ण बघणार आहोत। त्यामधील समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो अशा संख्येला समसंख्या म्हणतात। समसंख्येचा 2 हा अवयव असतो। समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो। विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्येला विषम संख्या म्हणतात। विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो। मूळ संख्या ज्या संख्येचे 1 व ती स्वतः या व्यतिरिक्त अन्य कोणतेही विभाजक नसतात त्यांना मूळ संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 1 आणि 7 या मूळ संख्या आहेत, कारण 1 ला फक्त 1 नेच भाग जातो आणि 7 ला सुद्धा 7 नेच भाग जातो। थोडक्यात काय, तर हे 1 आणि 7 हे कुठल्याही पाढ्यात नाही आहेत, त्यांना विभाजक नाही आहेत, म्हणून त्यांना मूळ संख्या म्हणतात। संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे 1 व ती स्वतः या व्यतिरिक्त एक वा एकाहून अधिक विभाजक आहेत त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 4 या संख्येचा 1 व 4 या व्यतिरिक्त 2 हा आणखी एक विभाजक आहे, म्हणून 4 ही संख्या संयुक्त संख्या आहे। हे झाले आपल्याला संख्यांचे प्रकार। आता आपण पुढे बघणार आहोत संख्यांचा गट, त्यातील समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज आणि नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज। म्हणजे आता संख्यांचा गट घेतला आहे बघा मी इथं 1 ते 10, त्याच्यामधल्या समसंख्या एकूण आहेत 30, विषम संख्या आहेत 25, त्यांची बेरीज झाली 55। म्हणजेच 1 ते 10 ह्याची पूर्ण आपण त्या गटाची जर बेरीज केली तर ती येते 55, समसंख्यांची येते 30 आणि विषम संख्यांची येते 25। तशाच प्रकारे 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100 या संख्यांच्या गटांच्या समसंख्यांच्या बेरीज आणि विषम संख्यांच्या बेरीज आणि नैसर्गिक संख्यांच्या बेरीज मी इथं आपल्याला दाखवल्या आहेत। आता दुसरा आपला संख्यांचा गट आहे बघा 111 ते 120। आता यातील समसंख्यांची बेरीज होते 580, विषम संख्यांची बेरीज होते 575 आणि एकूण संख्यांची बेरीज होते 1155। तशाच प्रकारे हे सगळे खालचे एकूण 200 पर्यंतचे गट दिलेले आहेत, त्यातील समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज असे हे गट मी तयार करून ठेवले आहेत। आपल्या मुलांना जेव्हा आपण नवोदयला किंवा स्कॉलरशिपला बसवतो तेव्हा त्यांना हे जर पाठ असेल तर उत्तरं सोडवायला त्यांना बरं पडतं, त्यांना फास्टमध्ये त्यांच्या लक्षात येतं। माझा मुलगा 4थीला आहे, त्यामुळे मी अशा प्रकारचे हे गट आणि त्यांची बेरीज करून ठेवलेली आहे, म्हणजे त्याच्या लक्षात राहील। आणि हे समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या, संयुक्त संख्या ह्याचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये केला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।